माझं लग्न झालं त्यावेळेचं वय माझं 16.5 वय होतं. माझे मिस्टर बसवरती ड्रायव्हर होते आणि त्यांना जेमतेम 4-5 हजार रुपये पगार होता. लग्न झाल्यानंतर 14 वर्षांना मला मूल झालं. गावाकडचे लोक म्हणजे त्यांचे विचार कसे थोडेसे कमी विचार, की बरं एवढे वर्ष झाले अजून मूलबाळ नाहीये. जे आपल्या आयुष्यात घडले ते शब्दात सांगणं सुद्धा खूप आता ह्या क्षणाला जड जाते, पण तो वेळ माझ्यावर आली आणि माझं नाव अश्विनी दायगुडे. माझं बालपण खेड्यातलंच आणि शिक्षण पण माझं खेड्यातच झालेलं. माझं शिक्षण 10वी झाले आणि माझं शिक्षणाची खूप इच्छा होती, पण घरची परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळे माझं लग्न लवकर झालं. माझं लग्न झालं त्यावेळेचं वय माझं 16.5 वय होतं. 10वीचा पेपर दिला आणि लग्न झालं. माझी शिकण्याची खूप इच्छा असल्यामुळे मला पुढे शिकता नाही आलं लग्न झाल्यामुळे. आणि आता खेडेगावात तर तुम्हाला माहिती आहे, शिकायची इच्छा असेल तरी पण शिकता काही येत नाही. मग असं काहीच करू शकत नव्हते मी. मग माझं बरंच वर्ष कालावधी गावाकडेच गेला. म्हणजे गावाकडे शेतीत काम करण्यात, ह्याच्यात त्याच्यात. मग मला शिकता काही आलं नाही आणि गावाकडे काही करायचं कोर्स असलं तरी काही करता आलं नाही. मग असंच बराच कालावधी गेल्यानंतर 2011 साली मी पुण्यात आले. माझे मिस्टर बसवरती ड्रायव्हर होते आणि त्यांना जेमतेम 4-5 हजार रुपये पगार होता आणि त्यांना ड्रायव्हर असल्यामुळे सगळं त्यातली माहिती होती. मग त्यांचा मनात विचार आला, की आपण बस पण घ्यावी. मग थोडे जेमतेम पैसे इकडे-तिकडे व्यवस्थित करून आम्ही बस घेतली. बस घेतल्यानंतर मग त्यांना 3 शिफ्टमध्ये काम चालू केलं. मग त्यांना मी साथ देत गेले. ते बस चालवत होते. बसचा व्यवहार मी पाहत होते आणि नंतर मग असाच बराच कालावधी गेल्यानंतर की एकाच्या आम्ही 7 बस केला. बस 7 केल्यानंतर मग व्यवस्थित सुरू चालू होतं. मला पण अपत्य नव्हतं बराच वर्ष. अपत्य नसल्यामुळं मग मधला वेळ माझा जात नव्हता. मग मी शिलाईचं काम करण्याचं ठरवलं. ठरवल्यानंतर मग मी क्लास केला शिलाईचा. ते एकदम आमचं म्हणजे व्यवस्थित ते चालू होतं. त्यानंतर मग थोडासा बराच काळ गेला तर मी ट्रीटमेंट घेतली. घेतल्यानंतर ट्रीटमेंट पण घेत होते. बाहेरचे लोक, इकडचे तिकडचे लोक खूप म्हणजे त्याविषयी बोलू लागले. गावाकडचे लोक म्हणजे त्यांचे विचार कसे थोडेसे कमी विचार, की बरं एवढे वर्ष झाले अजून मूलबाळ नाहीये, काय नाहीये. मग त्यातून सुद्धा मी ते सहन करत आणि त्यावेळेस खरं तर सांगायचं तर माझ्या मिस्टरांची मला साथ लाभली. साथ लाभल्यानंतर त्यांना म्हणजे त्याविषयी मला कधीच कुठले टोकलं नाही, रोकलं नाही, कधीच काही नाही. आणि मग नंतर एवढा कालावधी गेल्यानंतर मला म्हणजे अपत्य झालं. अपत्य झाल्यानंतर मग बराच असा सगळे म्हणजे एकदम व्यवस्थित सुरळीत होतं. असं काही असं पण म्हणतात ना ते, की जास्त आनंद ही जास्त काळ टिकत नाही. त्या प्रकारेच माझ्या आयुष्यात असं काही घडलं आणि एक दिवस काळा दिवस आला, की पूर्णपणे असं जे लॉकडाऊन झालं, की मला आता ते शब्द फुटत नाहीयेत. मला ती वेळ आणि ते काळ पण सांगता येत नाही, की जे आपल्या आयुष्यात घडले ते शब्दात सांगणं सुद्धा खूप आता ह्या क्षणाला जड जातंय. पण तो वेळ माझ्यावर आली आणि पूर्णपणे माझ्या ज्या 7 बस होत्या कंपनीला चालू होत्या आय-टी कंपन्यांना, त्या एकदमच म्हणजे 1 बस नाही, 2 नाही, सगळ्या पूर्णपणे 7च्या 7 बस जागेवरती उभ्या राहिल्या. उभ्या राहिल्यावरती माझे मिस्टर पण थोडेसे डिप्रेशनमध्ये गेले. मग आता मी करणार काय? काय करू? हा माझ्यापुढे खूप मोठा प्रश्न होता. पण मी काहीच करू शकते. ते पूर्णपणे डिप्रेशन. त्यांना मला बाहेर पण काढायचं होतं. पण कसं काढणार? कारण माझं आणि नोकरी जर करायची म्हटलं, तर त्या काळात तर नोकरी तर मिळतच नव्हती आणि माझे शिक्षण 10वी असल्यामुळं मला पण कुठं काही नोकरी नव्हती. जरी काही थोडीफार जर करायची म्हटलं, तर जेमतेम 6,000 ते 7,000 रुपयेच पगार मिळू शकत होता. ह्याच्या पलीकडे जास्त करू शकत नाही आणि तेवढ्या ह्याच्यात तर भागणं मुश्किल होतं. मग आता ह्या लॉकडाऊनच्या काळात करायचं काय? कारण काय करता येत नव्हतं. माझे मिस्टर खचले होते. ते म्हणायला लागले, की माझं आता पूर्णपणे संपलं. मी काहीच करू शकत नाही. जसं मी आता एवढं शून्यातून विश्व निर्माण केलं होतं, मग आता पूर्णपणे मी खचलोय. मला काहीच करता येत नाही. मी आज ₹100 पण कमवू शकत नाही. कारण ड्रायव्हर असल्यामुळे त्यावेळेस कामच काही नव्हतं. मग मी त्यांना धीर दिला. बस जागेवर उभ्या राहिल्या. मग जेवढ्या 7 बस चालवायच्या म्हणजे थोडंफार इकडं-तिकडं तर चालूच असतं. मग खूप कर्ज झालं. कर्ज झाल्यानंतर काय करावं काय कळत नाही. एवढं कर्ज कसं फेडायचं काय? मग आमची अशी वेळ आली, की आम्हाला बस विकाव्या लागल्या. आम्ही मग 6ची 6 बस विकल्या. एक तेवढी ठेवली फक्त, की असावं की आज उद्या लॉकडाऊन उघडलं, मग ते कसं तरी सुरळीत चालू होईल. म्हणून मग आम्ही एक बस ठेवली. नंतर मग आता घरची तर तुम्हाला माहिती आहे, कारण एक जरी ₹10ची जरी काही गोष्ट आणायची म्हणली तर त्यासाठी पैसे हवेत. मग पैसे येणं पण साधन नव्हतं. मग शिलाईचं काम केल्यामुळं टेलरिंगचं काम करतोय. जेमतेम त्या टेलरिंगच्या कामावरती माझं घर चालत होतं. मग घर चालत असताना मग तेवढ्यात तर काही भागत नव्हतं व्यवस्थित. मग काय करायचं, कसं करायचं? मग एक दिवस माझी मैत्रीण माझ्या घरी आली. तिनं मला म्हणजे तिच्या शेजारी जी राहत होती लेडीज,
तर तिचं शिलाईचं काम तिला करायचं होतं. मग ती माझ्या घरी आल्यानंतर तिनं म्हटले मला शिलाईचं काम करायचंय. मग तिला 5 दिवसात ती ऑर्डर तयार करून द्यायची होती ब्लाउजची. मग ती मी कसं तरी रात्रंदिवस कष्ट करून ती 5 दिवसात ऑर्डर तयार करून दिली. मग तेव्हा मला 2,000-2,500 मिळाले. मिळाल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं, की नाही बाबा आपण कुठेतरी हाच बिझनेस जर बाहेर केला, की शॉप टाकलं किंवा काय केलं, तर थोडं अजून काहीतरी चालेल. पण म्हणतात ना, जर आपल्या मनात जर एखादी गोष्ट आली, तर त्याला आर्थिक पाठबळ लागतं. पण माझ्याकडे ते आर्थिक पाठबळ नव्हतं. मग लॉकडाऊनच्या आधी मी एक बचत गट लावला होता. मग माझ्या लक्षात आलं, की तो बचत गटातून मला मिळतील का पैसे? मग मी त्या मॅडमला एक फोन केला. फोन केल्यानंतर मॅडम म्हटल्या, "एवढे पैसे तर 20,000-30,000 तर नाही मिळू शकत. मी तुम्हाला 10,000 फक्त देऊ शकते." तर ठीक आहे चालेल. कारण त्या काळात जे येईल त्याचं समाधान मानणं हीच मोठी गोष्ट होती. मग मी ते 10,000 घेतले आणि एक आमच्याच घराशेजारी एक शॉप बघितला. शॉप बघितल्यानंतर मग मी त्या मालकांना थोडीशी माझी परिस्थिती सांगितली. मग त्यांना माझं कमी डिपॉझिट घेतलं. कमी डिपॉझिट घेतल्यानंतर मग माझ्याकडे थोडे पैसे राहिले होते. मग मी त्यातमध्ये कॉस्मेटिकचं चालू केलं, थोडंसं सुरुवात चालू केली. माझ्याकडे पैसे नव्हते तरी पण त्यातून मी थोडीशी सुरुवात चालू केली. मग माझ्या मशीन मी दुकानात नेऊन ठेवल्या. ठेवल्यानंतर मग हळू-हळू थोडंसं माझं कस्टमर वाढत गेले. वाढत गेल्यानंतर मग मी मिस्टरांना पण थोडासा धीर दिला. त्यांना पण सांगितलं, की आपण कसं आहे म्हणजे किती जरी केलं तर ह्या कोरोनाच्या काळात आपला जीव राहिला हेच महत्त्व आहे. जान है तो जहान है. आपलं कष्टच हे महत्त्व आहे. कष्ट हेच भांडवल आहे. आपण जे विश्व शून्यातून निर्माण केलं होतं आधी तेच आपण परत करूया. मग त्यांना थोडासा धीर आला. मग नंतर माझं शॉप पण व्यवस्थित चालवायला लागलं. काम वाढल्यावरती दुकानात मला तेवढं काय काम जमत नव्हतं. मग ती एक मशीन घरी नेऊन ठेवली आणि मग मी रात्रीचे 1-2 वाजेपर्यंत मग घरी ते पिको फॉलचे काम करू लागले. मग काम करू लागल्यानंतर मग माझं एकदा म्हणतात ना ते सुरळीत थोडंसं चालू झाल्यानंतर मग माझं थोडंसं व्यवस्थित सुरू झालं. मग माझं आता असं म्हणजे आता एवढा असा बिझनेस आहे, की माझं व्यवस्थित आहे आता आणि थोडासा काळ गेल्यानंतर की पूर्णपणे व्यवस्थित झाल्यानंतर कंपन्या वगैरे चालू झाल्यानंतर माझ्या मिस्टरांची बस पण कंपनीला लागली आणि आज ते 3 शिफ्टमध्ये काम करतात. पण मी सांगू एवढंच इच्छिते, की त्यावेळेस जर व्यवसाय टाकायचा विचार नसता केला, तर आज मी इथपर्यंत उभे कधीच नसते राहिले आणि त्याच व्यवसायाच्या जीवावरती मी आज एक माझं फ्लॅट पण आहे आणि जागा पण आहे, घेतलेली आहे. माझी मुलगी आज चांगल्या शाळेत इंग्रजी माध्यमातून शिकते. मी जो स्टॉकच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छिते, की ग्रामीण भागातली लेडीज ही काय करू शकते, हे आज मी ह्या प्रवास इथपर्यंत मी पोहोचले. घरच्यांचे बोलणे ऐकून हा प्रवास मी खडतर आजपर्यंत इथं काढलाय. लग्न झाल्यानंतर 14 वर्षांना मला मूल झालं. त्या काळात सुद्धा बरेच गोष्ट खचखळगे खात मी आजपर्यंत इथपर्यंत येऊन उभी राहिली आहे. या काळामध्ये मला चांगले वाईट अनुभव जास्तच आले आणि वाईट तर खूपच जास्त आले. कारण ज्यावेळेस माझ्याकडे होतं त्यावेळेस माझ्या जवळची लोकं जवळ होती आणि ज्यावेळेस माझ्याकडे काहीच नव्हतं जवळची लोकं लांब गेली आणि बोलायला काही लोकं सगळे चांगले बी बोलतात, वाईट बी बोलतात आणि जास्त करून वाईट बोलतात. ग्रामीण भागातनं येऊन एक लेडीज शहरात पण बिझनेस उभा करू शकते हे माझं उदाहरण आहे आणि मी प्रत्येक ग्रामीण भागातल्या लेडीजला हे सांगू शकते, की जरी किती संकट आले ते खचून न जाता संकटावरती मात करून पुढे तू चाल. कारण अपयश हे कधीच जास्त काळ टिकून राहत नाही आणि कष्ट आणि सहनशीलता जर आपल्याकडे असेल तर आपण तिथून पुढे जाऊ शकतो आणि एवढंच माझी इच्छा आहे, की ग्रामीण भागातल्या ज्या स्त्रियांना आहे, की ते खचतात, की माझं शिक्षण कमी आहे, की मी काय करू काही नाही. कारण असं काहीच नसतं. जर आपल्याकडे कष्ट करण्याची ताकद आणि हिंमत जर असेल तर आपण पुढं पोहोचू शकतो. की आज कोणताही व्यवसाय तुम्ही करा, पण व्यवसाय जर उतरला तर तुम्ही काही करू शकता. कुठलं पण उंची, कुठलं पण मुकाम तुम्ही गाठू शकता. जो स्टॉकनं इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद.